वर्णनी वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि समयसारच्या उपसंहाराच्या कुंदकुंद आचार्यांच्या आपण 2 गाथा बघितल्या होत्या आणि त्यानंतर 2 कलश येऊन बंधाधिकार समाप्त होणार आहे। बंधाधिकारामध्ये आपण बघितलं की बंध जीवाला कोणत्या परिणामांनी होतो। रागद्वेषाची त्याची जी एकत्व बुद्धी, मी म्हणजे राग आहे, हा त्याचा जो एकत्व अध्यवसानाचा परिणाम, यामुळे तो बंधाला प्राप्त होतो। आणि जर राग माझ्यात उत्पन्न होत असताना सुद्धा मी रागाचा स्वामी नाही, पर्यायित राग होतो आहे, मी त्याचा जाणकार आहे, रागाचा मी करता नाही, राग पौद्गलिक आहे, हा जेव्हा भेद विज्ञानाचा प्रयोग सातत्याने जीवनात तो करतो आणि प्रत्यक्षात तो यशस्वी होतो, त्यावेळेला त्याला बंधाचा निरोध होतो, बंध त्याच्या जीवनामध्ये होत नाही। आणि या अनुषंगाने आपण प्रत्याख्यान आणि प्रतिक्रमण हे शब्द आपण बघितले होते, जे आचारंग ग्रंथांमध्ये आम्हाला प्रामुख्याने मिळतात आणि त्याग करणं, मागच्या काळामध्ये घडलेल्या अपराधांचा त्याग करणं आणि भावी काळामध्ये ते दोष माझ्याकडून घडणार नाही, अशा प्रकारची प्रतिज्ञा प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान म्हटलं जातं। आणि द्रव्य प्रतिक्रमण म्हणजे वस्तूला सोडणं आणि भाव प्रतिक्रमण याचा अर्थ त्या वस्तूच्या अनुषंगाने होणाऱ्या रागद्वेषादी भावांचा त्याग करणं। वस्तू सुटली की साधारणतः तसा भाव जीवनात येतो, पण वस्तू जोपर्यंत आम्ही सोडत नाही तोपर्यंत भाव प्रत्याख्यान देखील होऊ शकत नाही। आणि वस्तू सोडणं याचा अर्थ की वस्तू तर सोडायचीच आहे, पण त्या अनुषंगाने आम्हाला भावाचंही प्रत्याख्यान करायचं आहे। आणि यानंतर आचार्यांनी आहाराच्या संबंधामध्ये 2 गाथा ठेवलेल्या होत्या, अधक कर्म आहार आणि औद्देशिक आहार। अधक कर्म आहार जो आम्ही पाप प्रवृत्तीने बनविलेला आहे, किंवा कधी कधी असं म्हटलं जातं किंवा जेव्हा स्वतःसाठी बनविलेला जो आहार आहे, याच्यामध्ये अधक कर्म असा आहार म्हटल्या जातो। आणि जेव्हा एखाद्या व्रती, श्रावक किंवा मुनी यांच्यासाठी तेवढाच आहार जर आम्ही बनवत असू तर तो उद्देशिक आहार आहे। ज्या कार्यामध्ये जीव हिंसा होते त्याला अधक कर्म म्हणतात। आता आहाराच्या क्रिया आहे, म्हणजे घर गृहस्थीच्या ज्या ज्या आरंभजनित क्रिया सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये हिंसा होणारच आहे। आणि अशा प्रकारची हिंसा ज्या कार्यामध्ये घडते त्याला अधक कर्म म्हटल्या जातं। अधक कर्मयुक्त कोणत्याही पदार्थाची मन वचन कायपूर्वक साधू अनुमोदना करत नाही, असा आहार किंवा वसतिकाचं ते ग्रहण करत नाही। आणि दुसरा औद्देशिक आहार की साधूंच्या सांगण्यावरून गृहस्थ साधूंसाठी आहार जर करत असेल तर हा औद्देशिक आहार आहे। तात्पर्य
अत्यंत सावधानीपूर्वक भोजन करत असताना सुद्धा आरंभजनित हिंसा होणारच आहे. जो भोजन बनवितो तर तो हिंसेचा भागीदार आहेच, पण बनविण्यास सांगणारा, प्रेरणा देणारा, त्याला अनुमोदना देणारा देखील हा त्या दोषाचा भागीदार म्हटल्या जाते. म्हणून साधू भोजनाच्या सर्व क्रिया प्रक्रियेत मन वचन काय कृतकारित अनुमोदन यांनी संलग्न होत नाही. शिवाय आपल्या उद्देशाने कुणी आहार करावा हेही ते मान्य करत नाही. म्हणून नवकोटीने ते पूर्णतः त्यागी आहे. म्हणून त्यांना अधक कर्म आणि उद्देशिक दोष लागत नाही. ज्यांनी अशा प्रकारच्या आहाराचं प्रत्याख्यान केलं नाही त्याने त्याच्या निमित्ताने होणाऱ्या भावांचं पण प्रत्याख्यान केलं नाही. याप्रमाणे द्रव्य म्हणजे आहार आणि भाव म्हणजे त्या निमित्ताने होणारे प्रतिक्रमण परिणाम यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध जाणणे. जो परद्रव्याला ग्रहण करतो त्याचे रागादी भाव होतातच होतात. हा नियम आहे की जर आमच्या जवळ परद्रव्य आम्ही सोडलेलं नाहीये तर सोडलं नाही याचाच अर्थ तुमचा त्या वस्तूमध्ये राग विद्यमान आहे म्हणून तुम्ही सोडू शकले नाही आणि तो त्याचा कर्ता पण होणार आहे. त्यामुळे त्याला कर्मबंध पण होणार आहे. पण जी व्यक्ती तत्वज्ञानपूर्वक निमित्तभूत पुद्गल द्रव्याचं प्रत्याख्यान करतो म्हणजे तत्वज्ञानी आहे, विवेकी आहे आणि त्यामुळे काय ग्राह्य आणि काय अग्राह्य, काय हेय, काय उपादेय, काय सोडण्यायोग्य, काय करण्यायोग्य याची त्याला पूर्णतः जाणीव आहे आणि त्यांनी वस्तूंचा त्याग केलेला आहे. तेव्हा त्याला नैमित्तिक रूपाने बंध साधक भावाचे पण त्यांनी प्रत्याख्यान केले आहे. पंचेंद्रियाच्या विषयभूत परद्रव्याच्या निमित्ताने आत्म्यात नैमित्तिक रूप मोह राग द्वेष भाव होतात. म्हणजे पंचेंद्रियाचे जोपर्यंत विषय मनामध्ये आहे आम्ही सोडलेले नाही तोपर्यंत त्या पंचेंद्रियाच्या विषयासंबंधी अंतरंगामध्ये रागद्वेष भाव देखील होणारच आहे आणि ते बंधाचं कारण आहे. जर पंचेंद्रियांच्या विषयभूत परद्रव्याचा प्रतिक्रमण किंवा प्रत्याख्यान केले तर त्याच्या निमित्ताने होणारे रागद्वेषादी भाव होणार नाही. म्हणजे रागद्वेष मोहभावाचेही प्रतिक्रमण होईल. याप्रमाणे प्रतिक्रमण न करणं म्हणजेच अप्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान न करणं म्हणजेच अप्रत्याख्यान याला बंधाचं कारण म्हटलेलं आहे. म्हणून बंधाधिकारात शेवटी गाथा सांगताना अप्रतिक्रमण आणि अप्रत्याख्यान याला पण बंधाचं कारण आचार्यांनी म्हटलं. प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान हे बंधाच्या अभावाचं कारण आहे. आत्माज्ञायक भाव असा स्वभाव आहे त्याचा आणि हा बंधाला कारणीभूत नाही. म्हणजे जेव्हा हा ज्ञायक भावामध्ये स्थित होतो हा भाव बंधाला कारणीभूत नाही किंवा बंधाच्या अभावालाही कारणीभूत नाही. म्हणजे जो त्रिकाली आत्मा आहे हा त्रिकाली आत्मा न बंधाला कारणीभूत आहे न मोक्षाला कारणीभूत आहे. लक्षात घ्यायचं वाक्य की जो त्रिकाली ज्ञायक स्वभावी आत्मा आहे हा निष्क्रिय आत्मा आहे. तो न बंधाला कारणीभूत आहे न मोक्षाला कारणीभूत आहे. या त्रिकाली आत्म्याच्या ज्ञेयापासून जो च्युत होईल त्याला बंध आहे आणि या आत्मस्वरूपाचं जो अवलंबन करेल त्यानी मुक्ती आहे. अशा प्रकारे हा आत्मा पूर्णतः अकारक आहे. म्हणून या बंधाधिकाराच्या अंतिम गाथा आणि या बंधाची प्रक्रिया, बंधाच्या अभावाची प्रक्रिया आणि त्रिकाली आत्मा हा कसा दोहोंच्याही अतीत आहे हे सांगितलेलं आहे.
आणि म्हणून या गाथेच्या प्रयोगासंबंधी आम्हाला हे भान ठेवायचं आहे की आम्हाला जीवनामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं नियमांच्या चौकटीत बंदोबस्त आम्हाला स्वतःचा करायचा आहे. हा सर्वोत्तम उपाय आहे. कारण जगामध्ये अनगिनत वस्तू आहे. पुद्गल द्रव्य तर जीव द्रव्याच्या राशीपेक्षा देखील पुद्गल द्रव्य अनंतानंत पट आहे. जे जे पुद्गल द्रव्य दिसतं ते आम्हाला भोगावसं जरी वाटत असलं तरी त्याचा उपभोग घेणं आम्हाला शक्य नाही. जगामध्ये कितीतरी पुद्गल द्रव्य आमच्या भोगण्यामध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही जर आमच्या जीवनामध्ये ठराविक मर्यादा आखून घेतली की मी एवढ्याच वस्तूंचा वापर करेल, मी एवढ्याच प्रकारचा परिग्रह ठेवेल, मी एवढ्याच प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग करेल, मी एवढ्याच वस्तू जीवनात ठेवेल, आणि जितक्या आम्ही आमच्या गरजा वाढवू तितका आम्हाला संताप आहे. व्याप तितका संताप ही म्हण आहे. जितका आम्ही व्याप आमचा मोठा करू तितकं वाढणार आहे. आणि जीवन जगण्याला एवढ्या वस्तूंची गरज नाही. आम्ही आमची ही जी परिग्रहाची परिधी आहे ही जर आम्ही कमी कमी करत गेलो तर आम्ही जीवन जगू शकतो की नाही, हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायचा आहे. आणि आम्हाला उत्तर येईल की अरे ह्या वस्तू तर आम्ही कित्येक दिवसात उपयोगात आणल्या नाही, त्या आमच्या कपाटात तशाच पडलेल्या आहे. वर्षातून एखाद्या वेळेला त्याचा उपयोग होतो, कदाचित होत पण नाही. आणि तरी देखील वस्तूच्या प्रती असलेलं आमचं ममत्व आमचं सुटत नाही. आणि आज जी काही आमची संस्कृती आलेली आहे ती मॉल संस्कृती आली आहे. आणि मॉल संस्कृतीमध्ये आमचं जणू ब्रेन वॉशिंग केल्या जातं की ह्या वस्तू तुम्हाला झटपट तुमच्या कामामध्ये मदत करतील, तुमचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही आणि त्या वस्तूंच्या आहारी जाऊन आम्ही हा अपरिग्रह या व्रताला छेद दिलेला आहे आणि परिग्रहाच्या मागे लागलेलो आहे. आणि म्हणून आम्हाला शक्यतोवर आम्हाला या बंधनाच्या नियमांच्या चौकटीत राहायचंय. आम्हाला नियम त्रासदायक वाटतात का, हाही मुळात प्रश्न आहे. नियम त्रासदायक वाटायचं कारण नाही, कारण ते इझिएस्ट आहे, सगळ्यात सोप्यात सोपे आहे. त्याच्यासाठी आम्हाला विशेष प्रयत्न करावे लागत नाही. जे आम्ही कधी भोगणारच नाही, जे सुटलेलंच आहे, ज्याचा आमचा संबंधच नाही, त्याचा तर आम्ही जीवनात नक्कीच प्रत्याख्यान करू शकतो. ही गोष्ट आम्हाला स्वतःच्या अनुभवाने जाणायची आहे. आणि यानंतर आचार्य कलश ठेवणार आहे, अमृतचंद्र आचार्य. कलश 178 नंबरचा. इत्यालोच्य विवेच तत्किल पर द्रव्यं समग्रं बलात् तन्मूलां बहुभाव संततिमिमा मुद्धूर्त कामसमम् आत्मानं समुपैति निर्भरवत् पूर्णेक संविद्युतम् येनोन्मूलित बंध एष भगवान आत्मात्मनि स्फुर्जती. याप्रमाणे म्हणजे आतापर्यंत जे प्रतिक्रमण प्रत्याख्यान सांगितलं त्या अनुषंगाने म्हणजे परद्रव्य आणि आपले भाव, म्हणजे द्रव्य आणि भाव, द्रव्य प्रतिक्रमण, भाव प्रतिक्रमण, द्रव्य प्रत्याख्यान, भाव प्रत्याख्यान यांच्या निमित्त नैमित्तिक संबंधाचा विचार करून, यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे याचा विचार करून परद्रव्यमूलक अनेक विभाव भावांच्या परंपरेला एकदम उखडून फेकण्याची इच्छा करणारा पुरुष, त्याबरोबर संपूर्ण परद्रव्यास बलपूर्वक प्रयत्नपूर्वक पराक्रमाने, बलपूर्वक पुरुषार्थपूर्वक. आणि पुरुषार्थ काय असणार आहे याचा,
जर आम्हाला परद्रव्याचा त्याग करायचा आहे, परद्रव्य आम्हाला नको आहे, त्यापासून आम्हाला मुक्ती प्राप्त करायची आहे, तर आम्हाला काय करावं लागेल? प्रश्न विचारा. आम्हाला फक्त आमची दृष्टी बदलावी लागणार आहे. जो आम्ही परद्रव्यां वाचून माझं होतच नाही, हे नसेल तर मी करूच शकत नाही, ही जी आमची मनोवृत्ती बनलेली आहे, की याच्याशिवाय तर माझं भागणारच नाही, हे नाही आहे तर जीवनात मला जीवनच जगता येणार नाही, असं नाही तर मी हे करूच शकणार नाही, ही जी आमची मनोवृत्ती आहे ती फक्त आम्हाला बदलावी लागणार आहे. कल्पना करा, एखाद्या वेळेला आम्हाला जर अति उन्हामध्ये जाण्याचा प्रसंग आला, कोणत्याही प्रकारची शीतलता छाव तिथे नाही आणि अपरिहार्यपणे आम्ही तिथे पोचलो आहे. पंखा नाही, एसी नाही, कूलर नाही, काही नाही, वरून धगधगी ऊन आहे. आता या परिस्थितीमध्ये आम्ही काय करू शकतो? आम्ही काहीही, आमचं तिथे काहीही चालत नाही. आमची कर्मचेतना निरुपयोगी ठरते. कर्मफल चेतना तिथे प्रधानतेने कार्य करते. जे आलं आहे ते मला भोगावं लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जसं आम्ही ते सहन करतो, करावं लागतं, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यावेळेला ते जसं आम्ही सहन करतो त्याप्रमाणे जेव्हा आम्ही सुखवस्तू जीवन जगतो आहे, तेव्हाच जर आम्ही थोडीफार ती सवय लावली तर आम्हाला ते दुखणं किंवा ती परिस्थिती आम्हाला इतकी वाईट वाटत नाही. पूज्यपाद आचार्यांनी समाधी शतक मध्ये एक श्लोक ठेवलेला आहे की अदुःख भावितम ज्ञानम क्षीयन्ते दुःख सन्निधौ. अदुःख भावितम ज्ञानम, ज्या ज्ञानाला दुःखाची भावना नाही, म्हणजे जे ज्ञान सुखवस्तू प्रमाणे आम्ही ग्रहण केलेलं आहे, त्याच्यासाठी आम्हाला विशेष प्रयत्न करावे लागणार नाही किंवा त्या ज्ञानासाठी आम्ही विशेष असं दुःख सहन केलं नाही, काहीही केलं नाही आणि असं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं. अदुःख भावितम ज्ञानम क्षीयन्ते दुःख सन्निधौ. जर त्याच्यावर दुःखाचा प्रसंग आला तर यदा कदाचित त्याचं ते ज्ञान त्याला उपयोगी ठरत नाही, कारण त्याच्या ज्ञानाला दुःखाची पुटच चढली नाही. दुःख काय असतं हे त्याला कळलेलंच नाही, तर त्याच्या जीवनामध्ये त्याचं ते ज्ञान पोपटपंची प्रमाणे असू शकतं. थोडीशीही दुःखाची झलक लागली तर त्याचं तत्वज्ञान कुठल्या कुठे विराम पावतं. म्हणून कधीही ज्ञान मजबूत करायचं असेल, ज्ञान पक्क करायचं असेल तर जीवनामध्ये एवढी सुखासीन वृत्ती ती बाजूला करावी लागते. आमच्या ज्ञानाला दुःखाची किनार असावी लागते. दुःख सहन करण्याची आमची ताकद वाढवावी लागते आणि हे आमचं सहज शक्य आहे. यालाच म्हणायचं की बलात्, प्रयत्नपूर्वक, पुरुषार्थपूर्वक अशा प्रकारे संपूर्ण परद्रव्याला भिन्न करून, आणि हे प्रयत्नांती कार्य होणार आहे, तसं सहजासहजी हे होऊ शकत नाही. म्हणून बलपूर्वक, प्रयत्नपूर्वक, पराक्रमाने भिन्न करून, त्याग करून अतिशयतेने वाहणाऱ्या धारावाही प्रवाह रूप आमचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान निरंतर निरंतर धारावाही रूपाने वाहत आहे. जसे गंगेचा ओघ हा निरंतर प्रवाहमान आहे. एक सारखं त्या प्रवाहाकडे जर आम्ही बघितलं तर आम्हाला त्याची उत्पत्ती किती सारखं प्रवाह रूपाने ते पाणी जसं सतत वाहत आहे, सतत वाहत आहे, तसं आमचं हे ज्ञान देखील एक क्षणासाठी देखील खंडित झालं नाही, त्याची धारा नष्ट झाली नाही, असं ते धारावाही रूपाने, प्रवाह रूपाने पूर्ण एक संवेदनाने युक्त आमच्या आत्मसंवेदनाने ते परिपूर्ण आहे.
आणि अशा आपल्या आत्म्याला प्राप्त करतो की ज्यामुळे आपणापासून कर्मबंधन मूलतः ज्याने उखडून फेकले आहे असा हा भगवान आत्मा आपल्या आत्म्यामध्ये स्फुरायमान होतो. सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार बंधाधिकाराच्या अंतिम गाथा आम्ही बघतो आहे. आणि या अंतिम गाथेमध्ये आचार्य सांगतात की या बंधाला मुळापासून आम्ही उखडून बाजूला केलेला आहे, बलात् केलेला आहे, पुरुषार्थाने केलेला आहे. आणि हा माझा आत्मा आता आत्म्यामध्ये स्फुरायमान झालाय, उदित आहे, अनुभवतो आहे, स्वतःचा आत्म अनुभव घेतो आहे. परद्रव्य आणि आपले भाव यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध जाणून संपूर्ण परद्रव्याचा त्याग करेल तेव्हा संपूर्ण रागादी भावांच्या संततीचा उच्छेद होईल. दोन गोष्टी आहे. कधी कधी वस्तूचा आम्ही त्याग करतो पण आमचा भाव त्यावेळेला तिथेच अडकून पडतो. वस्तू सुटते पण भाव सुटत नाही. या ठिकाणी असं नाही सांगितलं. या ठिकाणी वस्तू सोडायला सांगितली आणि वस्तूच्या अनुषंगाने तो भाव शुभाशुभ परिणाम पण सोडायला सांगितलेला आहे. शुभाशुभ परिणाम सोडला आणि वस्तू आहे असंही गणित बसत नाही. म्हणून आम्हाला दोन्ही पुरुषार्थपूर्वक करावं लागेल. परवस्तूचा त्यागही करायचा आहे आणि मी परवस्तू सोडली या माझ्या ममत्व बुद्धीचा मूर्छेचा देखील त्याग व्हायला हवा आहे. मग तरच आमची ही रागादी संतती त्याचा उच्छेद होईल. त्यावेळी आत्मा आपलाच अनुभव करतो आणि सोडायचंय असं म्हटल्याने वस्तू सुटत नाही. सोडण्याची एक प्रक्रिया आहे. सोडायची म्हटलं की ती आणखी आमच्या मनामध्ये घट्ट वीण करून बसते. म्हणून सोडायचं आहे तर आम्हाला सोडायचंच चिंतन करण्यापेक्षा मला माझ्या आत्म्यात स्थिर व्हायचंय, मला माझा त्रिकाली आत्मा अनुभवायचाय, या गोष्टीमध्ये आम्ही जास्त रत व्हायला पाहिजे, लीन व्हायला पाहिजे. म्हणून हा आत्मा आपलाच अनुभव करतो आणि कर्मबंधन नष्ट करतो. आत्म्यामध्येच प्रकाश रूप प्रगट होतो. म्हणून ज्यांना आपले हित साधायचे असेल त्यांनी असेच करावे. या बंधाधिकारामध्ये, या कलशामध्ये परद्रव्याचा आश्रय हे बंधाचं कारण आहे हे सांगितले. जिथे बाह्य परिग्रह आहे तिथे अंतरंगात रागाचा परिणाम निश्चितपणे आहेच. पण बाह्य परिग्रहाचा राग आहे तिथे बाह्य सामग्री असेलच असं नाही. आता या रागाचा त्याग कसा करता येईल, मूळ प्रश्न आमचा आहे की रागाचा तर आम्हाला त्याग करायचा आहे आणि रागाचा त्याग कसा करता येईल. मागच्या गाथेत द्रव्याला निमित्त म्हटलं होतं आणि भावाला नैमित्तिक म्हटलं होतं. अर्थात बाह्य परिग्रहाच्या निमित्ताने अंतरंगात रागादी भावांची उत्पत्ती होते आणि रागादीपासून मुक्ती हवी असेल तर प्रथमतः स्वसंवेदन शक्तीने स्वतःचा पुरुषार्थ लावून आत्मबल जागरूक करून बाह्य परिग्रह आणि रागादी माझ्या स्वभावापासून सर्वथा भिन्न आहे हे स्वीकार करावं लागेल. पहिल्यात ना तर ज्ञानाने स्वीकार केला पाहिजे की हे चुकीचं आहे. हा जो मी परिग्रहाबद्दल आत्मत्व बुद्धी आहे हा म्हणजे मी नाही. ही श्रद्धा पहिल्यांदा त्याला बळकट करावी लागेल. म्हणजेच प्रतीतियुक्त श्रद्धा आधी करावी लागेल. हे सम्यक दर्शन आहे. हे झालं की त्या समयी सम्यक ज्ञान होणार आहे आणि तत्वज्ञान पूर्वक द्रव्याचा त्याग असणार आहे. कारण
त्याची स्वीकारता म्हणजेच राग आहे. आणि रागादिकांना दूर करण्यासाठी आपल्या प्रज्ञेच्या द्वारे परद्रव्याला भिन्न अनुभवा. मोक्षाधिकारात या प्रज्ञेविषयीच आचार्यांनी मुख्यतः सांगितलेलं आहे. बंधाधिकाराच्या नंतरची भूमिका आमची मोक्षाधिकाराचीच असणार आहे आणि त्याचा सुतोवाच याच ठिकाणी बंधाधिकाराच्या शेवटी आचार्यांनी केला की आम्हाला आमच्या प्रज्ञेद्वारा आमच्या या परद्रव्याचा भिन्न जाणून त्याग करायचा आहे आणि ज्ञानाचं परिपूर्ण आणि स्वयंप्रकाशित ज्ञान करायचं आहे. रागाचा त्याग करणं हे निश्चय कथन आहे आणि बाह्य पदार्थाचा त्याग हे व्यवहार कथन आहे. जिथे निश्चय आहे तिथे तदनुकूल व्यवहार निश्चितपणे आहेच. निश्चय असल्याशिवाय व्यवहार समीचीन म्हटल्या जात नाही. वीतरागता हे निश्चय चारित्र आहे आणि पराचा त्याग हे व्यवहार चारित्र आहे. पूर्ण वितराग भावच निश्चय चारित्र आहे, हे निश्चित आहे. शुभराग हा निश्चयाने चारित्र नाही, म्हणून वितराग भावच सर्वथा उपादेय आहे. अन्य सर्व भाव हेय आहे. सिद्धांततः हे कथन अत्यंत सर्वश्रेष्ठ आणि परम सत्य आहे. काय सत्य आहे की वितराग भाव हाच मला उपादेय आहे, हे तर परम सत्य आहे. पण याला प्राप्त करायचा मार्ग काय हे पण आम्हाला समजावे लागेल. म्हणून भूमिका बघा की जे वितरागी बनू इच्छितात ते एकदम तर वितरागी होऊ शकत नाही, कारण वितरागी होण्याचं गुणस्थान आहे 11 पासून पुढची. आणि आम्ही समजा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या या गुणस्थानात आहे. त्यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानात नाहीच, कारण याचा काळ अंतर्मुहूर्त असो तर पहिल्यामध्ये आणि फार तर फार चौथ्यामध्ये. म्हणून आम्हाला तर पूर्ण वितरागपणा पाहिजे आणि इथे तर चौथ्यात आंशिक वितरागता आहे आणि पहिल्या गुणस्थानात तर वितरागताच नाही. म्हणून आम्ही एकदम वितरागी होऊ शकत नाही. त्याची वाटचाल जी सुरू होणार आहे ती मिथ्यात्वापासून सुरू होणार आहे. म्हणून सर्वप्रथम मिथ्यात्वातून त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करावी लागते. सगळ्यात पहिले कोणता भाव जीवनात प्रगट होत असेल तर औपशमिक भाव. म्हणून तत्वार्थ सूत्रामध्ये दुसऱ्या अध्यायात भावांचं कथन करताना औपशमिक क्षायिकौ भाव मिश्रष्ट अशी पहिल्यांदा सुरुवात औपशमिक भावापासून केली आहे. कारण अनादि मिथ्या दृष्टीला सर्वप्रथम औपशमिक सम्यक दर्शनाची प्रथमोपशम सम्यक दर्शनाची प्राप्ती होते आणि म्हणून त्याला पहिल्यांदा प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करावं लागते. चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या या गुणस्थानाला प्राप्त करून श्रेणी योग्य होऊन तो वितरागी बनेल. त्या त्या गुणस्थानात तसा तसा शुभभाव त्याच्या जीवनात येणारच आहे. का येणार आहे तर चौथ्या गुणस्थानामध्ये असलेला शुभभाव हा तो सप्तव्यसनाचा त्यागी हा त्याच्या जीवनात असणारच आहे. 8 मूलगुणांचं पालन असणारच आहे. खऱ्या देवगुरु शास्त्राविषयीची भक्ती त्याच्या जीवनात असणारच आहे. चौथ्या गुणस्थानात हा शुभ परिणाम त्याच्या जीवनात आहेच आहे, ते अनिवार्य आहे. पाचव्या गुणस्थानात जर आम्ही पाहिलं तर त्याच्या जीवनात अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण नाही. त्या अनुषंगाने ही आंशिक वितरागता, जेवढे कषाय गेले त्या अनुषंगाने वितरागता आणि जेवढ्या कषायांचा सद्भाव आहे त्या अपेक्षेने शुभ भाव. मग ते भाव कोणते असतील तर श्रावकांचा व्रतपालनाचा 12 व्रत पालनाचा परिणाम किंवा 11 प्रतिमा पालनाचा परिणाम हा पाचव्या गुणस्थानातील शुभभाव असेल.
सातव्या गुणस्थानामध्ये 12 कषयांच्या अनुदयामध्ये वितराग भाव, पण संज्वलनच्या उदयामध्ये महाव्रत पाळण्याचा परिणाम, हा नियमाने महाव्रत पाळण्याचा शुभ परिणाम हा नियमाने त्याच्या जीवनात असणार आहे. म्हणून त्या त्या गुणस्थानात तसा तसा शुभभाव त्याच्या जीवनात होणार आहे आणि हे अनिवार्य आहे. हे भाव आता 5व्या गुणस्थानातला 7व्या गुणस्थानातला हा शुभभाव हा उपादेय आहे की हे आहे, हा जर प्रश्न विचारला तर याचंही उत्तर नयविवक्षेने द्यावं लागेल. हा भाव कथनचित उपादेय आहे. अशुभात राहण्यापेक्षा या भावात असणं कधीही उपादेय आहे. पण शुद्धाच्या दृष्टीतून जर आम्ही विचार केला तर तो कथनचित सोडण्यायोग्य पण आहे, म्हणून उपादेय पण आहे. आणि जीव पूर्णतः वितरागी बनल्यानंतर हे भाव संपणार पण आहे. साधा घडा कुंभकार करतो त्यासाठी त्याला हे माहिती आहे की घडा सर्वथा उपादेय आहे, पण प्रक्रिया त्याला सगळ्याच कराव्या लागणार. माती तोडवावी लागणार, माती चाळावी लागणार, चक्र आणावं लागेल, दंड आणावं लागेल, सगळ्या क्रिया कराव्या लागणार आहे. म्हणजे या सर्व प्रक्रियेतून जाऊनच निर्दोष असा घडा कुंभकाराला मिळणार आहे. आणि ह्या कलशात आचार्य हेच सांगत आहे की द्रव्य आणि भावामध्ये निमित्त नैमित्तिकपणा आहे. द्रव्यरूप निमित्ताचा त्याग केला तर नैमित्तिक असा रागादी भाव पण दूर होईल. म्हणून आत्मिक बलपूर्वक आपली उत्कृष्ट तात्विक आत्मश्रद्धा आणि भेद विज्ञानाच्या सामर्थ्याने सर्व निमित्तरूप परद्रव्यांना आपल्या आत्मस्वभावापासून पृथक करून ज्ञान भावामध्ये लीन राहावं लागणार आहे. ती भूमिका श्रावकांची व्रत, मुनी व्रत धारण करणं, श्रेणी आरोहण करणं, हे भाव अपरिहार्यपणे या प्रक्रियेतून त्याला जावंच लागणार आहे. जप, तप, संयम, अनशनादी 12 तप हे त्याच्या जीवनात अनिवार्यपणे अवतरित होणारच आहे. ती भूमिका पार केल्यावरच त्याला पूर्ण वितरागता उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यांनी असं म्हटलं की मला पहिल्या गुणस्थानातून एकदम श्रेणी आरोहण करायची, मला हे बाकीची मधली गुणस्थानं नको आहे, मला डायरेक्ट वितरागी बनायचं आहे. तशी डायरेक्ट वितरागी बनण्याची कोणतीही प्रक्रिया नाही. जर एखाद्याने म्हटलं की मी माझं धान्य घरामध्येच बोरीमध्ये भरून ठेवेल आणि या बोरीमधल्या गव्हाच्या दाण्यापासूनच मला गव्हाची फसल प्राप्त झाली पाहिजे, तर हे कधीही होणं नाही. त्याच्यावर प्रक्रिया करावं लागेल. त्या गव्हाला जमिनीमध्ये काही काळ गाडून घ्यावं लागेल आणि नंतर गहू अंकुरित होईल. गव्हाला पाणी द्यावं लागेल, त्याला नंतर फुलोर येतील, जे काय ती प्रक्रिया होईल आणि त्यानंतरच आम्हाला गहू मिळणार आहे. डायरेक्ट कुठलीही प्रक्रिया नाही. तसं या सगळ्या मिथ्यात्वाच्या भूमिकेतला संपून या सगळ्या भूमिका पार पाडाव्या लागणार आहे. पण या पार पाडत असताना अंतरंगामधलं आमचं ध्येय जे आहे, उद्दिष्ट जे आहे, तो मला माझा शुद्ध आत्मा प्राप्त करायचा आहे. हे उद्दिष्ट मात्र आमच्या डोळ्यांसमोरून कधीही विमुख होता कामा नये. ते उद्दिष्ट सतत त्याचा ध्यास आणि त्या अनुषंगाने ते प्राप्त करण्याची आमची ललक हीच आम्हाला तिथपर्यंत पोचविणार आहे. पंडित बनारसजी दासजी याबद्दल काय म्हणतात ते उद्याला आपण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम,
नमो लो ए सवसाहुनम. सर्वांना उद्याच्या श्रुत पंचमी पर्वानिमित्त सर्वांची ज्ञानवृद्धी व्हावी हीच मनोभावना.